नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा अंबाजोगाई परिसरामध्ये भटकंतीसाठी आलो आहोत. अंबाजोगाई परिसर म्हणजे बीड जिल्ह्यातील प्रमुख शहर. तर बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून अशी एक ओळख लागलेली आहे. तर त्या ओळखीसोबतच आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे देवदेवतांचा जिल्हा. तर या बीडमध्ये, या अंबाजोगाई परिसरामध्ये असे ऐतिहासिक व प्राचीन खूप मंदिरे आहेत. हजारो वर्षांपूर्वीचे काही मंदिरे आहेत. तर त्यातीलच एक मंदिर म्हणजे बाराखांबी मंदिर, जे शंकराचे मंदिर आहे. तर ते मंदिर आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पूर्वी हा परिसर, आज आपण जी जागा बघतोय, त्या आजूबाजूची जागा आहे, ती शेती केली जाते. यापूर्वी देखील या मंदिराकडे काहीशे पर्यटक येत होते, ज्यांना इतिहासाची आवड आहे किंवा ज्यांना इतिहास आपल्या भागाचा जाणून घ्यायचा आहे, असे थोडेफार व्यक्ती येत होते. पण कालांतराने इथे शेतीचं एक खोदकाम चालू होतं. तर त्या खोदकामामध्ये दुर्मिळ ऐतिहासिक असा ठेवा, अनेक मूर्ती, अनेक शिलालेख सापडले आहेत. हजारो वर्षापूर्वीचे हे शिलालेख या मंदिराच्या परिसरामध्ये सापडलेले आहेत. तर ते शिलालेखही आपण पाहणार आहोत. तर चला, मंदिर कसं आहे ते आपण पाहूया. तर मित्रांनो, या मंदिराच्या खांबांवर व या मंदिराच्या भिंतींवर आपण असे बारीक बारीक प्रकारात सूक्ष्म अशी डिझाईन पाहू शकतो. ही डिझाईन पूर्वी दगडांमध्ये कोरलेली आहे. तर ही डिझाईन आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर चला.
मित्रांनो, तुम्ही हा परिसर बघताय. हा परिसर पूर्वी या ठिकाणी शेती केली जात होती. तर या शेतकऱ्यांना देखील कल्पना नव्हती की आपल्या मातीमध्ये, आपल्या जमिनीमध्ये एवढा मोठा इतिहास दडलेला आहे. तर अंबाजोगाईचाच नव्हे तर पुरातन राष्ट्रकुल 1000 वर्षापूर्वीचा राष्ट्रकुल राजाच्या काळातील हा इतिहास आहे. तर इतिहासाचा हा ठेवा अंबाजोगाई परिसरामध्ये मागच्या 1 वर्षापूर्वी सापडलेला आहे. तर इथं असंख्य असे शिलालेख व असंख्य अशा देवदेवतांच्या मूर्त्या सापडल्या आहेत. त्यातून त्यांची त्या काळातील संस्कृती कशी होती त्या सुद्धा त्या आपण मूर्त्यांमधून पाहू शकतो. नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मंदिर पाहिलं असेल. जे माझ्या पाठीमाग मंदिर असेल ते प्रमुख मंदिर होतं. जे काही स्थानिक शेतकरी असेल त्यांनी आपल्या शेतीचं काम चालू असताना खोदकाम चालू केलं आणि खोदकाम चालू करत असताना हळूहळू एक एक मूर्ती आणि भव्य दिव्य असा इतिहास या ठिकाणी बाहेर पडला. आणि 2 वर्षांपूर्वी स्थानिक गव्हर्नमेंट असेल त्या ठिकाणी येऊन तपासणी करून गेले, सर्व मोजणी माप केली आणि त्याने शब्द दिला की येणाऱ्या काळामध्ये आपण या वास्तूला भव्य दिव्य असं करू. पण त्याच्यानंतर ते काही अधिकारी असतील, ते स्थानिक आमदार असतील, यांनी कुठेही या ठिकाणी पाठपुरावा केला नाही आणि ते परत या ठिकाणी काही आले नाहीत. तर आपण सर्वांनी असं आपले कर्तव्य म्हणून आपण केलं पाहिजे की जो काही आपला इतिहास आहे तो आपण जपला पाहिजे आणि आपल्या अंबाजोगाईच्या वैभवमध्ये पण भर टाकली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही मंदिर सुद्धा पाहिलं आहे. त्याचसोबत असंख्य अशा दुर्मिळ अशा मूर्ती पण आहेत. तर जे मंदिर आपण पाहिलं आहे ते मंदिर या आपल्या आजीबाईंच्या शेतामध्ये सापडलेलं आहे. या मंदिराचा पूर्वी या मंदिराच्या ठिकाणी शेती केली जात होती. तर या आजीबाईंशी आपण थोडंसं बोलूया. तर आजी, तुम्हाला आधी माहित होतं का काही इथं मंदिराचं? माहिती आहे, आमच्या शेतात पहिल्यापासूनच मंदिर आहे. आम्ही पहिल्यापासून महादेवाची सेवा करतात, पूजा करतात, आरती करतात पहिल्यापासून. पण एवढं आहे की इकडे येत नव्हते लोक पहिले. कौल वाट होती, आता कच्चा रस्ता झालाय, आता त्या गाड्या येत नाहीत. एवढं उकरलं तसं आता जास्त लोक यायला. तर ह्याच्या अगोदर जास्त येत नव्हते, भीत होते लोक इकडे यायला. अभियान मध्ये आपलं उकरलं, त्याच्यामध्ये आपलं मूर्ती सापडल्या. तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा की तुम्ही अचानक तुमच्या शेतामध्ये सापडताय? तर काय वाटलं तुम्हाला? आनंद वाटला का? आनंद वाटला. इथून तिथून उकरताना आम्हाला आनंद वाटला. सगळे आता 33 कोटी देवीचं निघालेत बघा इथं. मग आता आद्या अंगी पार्वती झालं, महावीर झालं, तर मग ते ऋषी. मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बाराखांबी मंदिर व त्या बाजूचा परिसर पाहिला आहे. या ठिकाणी असंख्य अशा मूर्ती, देवदेवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत. त्याचसोबत असंख्य असे शिलालेख संस्कृत भाषेत कोरलेले सापडले आहेत. हे शिलालेख पुरातत्व विभागाने ताब्यात घेतले आहे व त्यावर त्यांचा अभ्यास चालू आहे. हे मंदिर कधीचं आहे किंवा ह्या मंदिराची स्थापना कधी झाली किंवा प्राचीन आपलं जे संस्कृती होती ती कशी होती, त्या शिलालेखामध्ये नक्कीच उल्लेख केलेला असेल. तर हे मंदिर तुम्ही पाहिलं आहे, तर असं मंदिर आपलं जपलं पाहिजे. मित्रांनो, आजकाल आपण गावागावात मंदिर उभा करत आहोत. गावागावात मंदिर उभा केलीच पाहिजे. तो मंदिर दिसलं की आपल्याला धर्माची जाणीव होते आणि एकदा का धर्माची जाणीव झाली की आपल्या संस्कृतीची, आपल्या आचरणाची जाणीव होत राहते. तर त्या गावातील मंदिर आपण उभा करत आहोत. त्याचसोबत अशी दुर्मिळ व ऐतिहासिक मंदिरं सुद्धा आपण जोपासली पाहिजेत, ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे. तर हे हजारो वर्षापूर्वीचं मंदिर अंबाजोगाईच्या इतिहासामध्ये किंवा आपण म्हणू शकतो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक नक्कीच वळण आले किंवा महाराष्ट्राचा अंबाजोगाईचा इतिहास आणखी आपण विकसित करतो. तर मित्रांनो, हे होतं आज अंबाजोगाई परिसरातील बाराखांबी मंदिर. याचसारखे असंख्य असे मंदिरं आज दुर्मिळ अवस्थेत आहेत. तर त्याकडे प्रशासनाने, पुरातत्व विभागाने लक्ष द्यायला हवे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. त्याचसोबत आपण ऐतिहासिक व दुर्मिळ माहिती देण्यासाठी चॅनल चालू केले आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आम्ही परिश्रम रोज घेतो. तर तुम्ही ही माहिती आवडली असेल तर शेअर करून, लाईक करून, त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. आम्ही तुमच्यापर्यंत अशी नवनवीन माहिती नक्कीच पोहोचवतो. तर तुम्ही ही माहिती शेअर कराल, आपला पुरातन इतिहास जास्तीत लोकांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा बाळगतो आणि तुमची रजा घेतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.